तू कशाला आलीस इथं? तुला खोलीत आणून दिलं असतं ना जेवण. अरे नको रे बाबा खोलीत, इथं सगळ्यांसोबत जरा 4 घास जास्त जातील ना. ठीक आहे बस. गोंडस ताईसाठी सूप बनवलंय ना? हो दादा. घेऊन ये जा. ताई आज तू सूपच पी काय, हे असं दुसरं तिसरं खाऊन त्रास नको व्हायला. हा हा मी आहे ना, मी खातो सगळं. हा तुम्ही सूप प्या. हा गोंडस ह्यांच्यासाठी पण सूपच घेऊन ये, त्यांचं जरा पोट बिघडले सकाळपासून. काय? छे असं काय नाही झालं होतं आम्हाला सकाळपासून जरा त्रास, पण आता आमचं पोट एकदम व्यवस्थित आहे. ओके, आम्ही पोटभर जेवू शकतो बरं का. हा गोंडस आमच्या ताटात आहे की नाही सगळे पदार्थ वाढ. कारभारीन बाई तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या वाटणीचं बी आम्ही जेवण संपवतो का नाही बघा. गोंडस ह्यांच्यासाठी पण सूप आण. ताई साहेब फक्त तुमच्या पुरता सूप बनवलं होतं, दाजींसाठी पण बनव. काही गरज नाही. शाले त्रास झालाय ना तुला, आता लिक्विड सूपच बेस्ट आहे तुझ्यासाठी. ये सुनबाई, लोन घ्यायला एक माणूस आला होता डॉक्युमेंट घेऊन, त्यावर तुम्ही सही केली असं कळलं आम्हाला. हो मी केली. ते खरं तर तुमच्याकडेच सही मागायला आले होते, पण संचालिका म्हणून तुम्ही मलाच सांगितलं असतं ना सही करायला. मी सगळी कागदपत्र सगळे डॉक्युमेंट्स नीट चेक करूनच सही केली. काही चुकलं का? चांगलंय, बरं आहे. या निमित्तानं का होईना मक्तेदारांच्या नावात किती ताकद आहे हे कळलं तुम्हाला. सॉरी माईसाहेब, पण मी सही वैदही धनाजी जगताप म्हणूनच केली. म्हणजे करते. ते जे काम होणार आहे ते मक्तेदारांची सून म्हणून होणार आहे का जगतापांची लेक म्हणून? दोन्ही नावात मोठा फरक आहे सुनबाई. माई अजून त्यांना सवय नाही झाली ना त्याची, म्हणून ती. अगं वैदेही, आता सवय करून घे बाई मक्तेदार नाव लावायची. अगं तू मक्तेदारांची सून आहेस का नाही, म्हणून तर माईने तुला संचालिका केली ना. हा ना? आमची माईले भारी आहे बघ. तिच्या मनात जर आलं का नाही, ती एखाद्या कार्यकर्त्याला पण संचालक बनवल. हे असं असतंय कुणाला बी. ओ कारभारीन बाई, काय चाललंय तुमचं? जेव्हापासून तुम्ही आजारी पडला की नाही, तुमचं काहीतरी गणित म्हणजे असं बिघडलंय बरं का. म्हणजे काय बोलताय, कशाचं काहीच ताळमेळ लागत नाही यांच्या. तुम्ही सूप प्या, सूप बरं वाटेल तुम्हाला. प्या, सूर्यदिशेने प्या. आणि ताई असं पण नावच काय, म्हणजे लोकांचं काम होणं महत्वाचं ना. हल्ली नाव वगैरे असं कोणी बदलत नाही. अगं आपण कुठे बदललं. आणि असंही वैदेहीची खरी आयडेंटिटी वैदेही जगतापच आहे ना. बरोबर आहे तुझं प्रिया. जगताप तिचं आयडेंटिटी आहे यांची. आता तुमच्या दोघींची गोष्ट वेगळी, सासरचं नाव न लावण्याची. कारण मक्तेदार या नावालाच एक वजन आहे ना.
काहींची माहेरची आडनावं सुनबाई, तुम्ही जगताप हेच आडनाव लावा. हा नाही कसं आहे, कामानं नाव वाढतं असं वाटतं ना तुम्हाला, ते शोभून पण दिसतं तुम्हाला. लावा लावा, छान छान. ते कामावरून आठवलं, ते उद्या एका कार्यक्रमाला जायचंय, बायकांना साडी वाटप वगैरे कार्यक्रम आहे. तर तुम्ही पण या. आता कसं सामाजिक काम करायची हौस आहे ना तुम्हाला, आणि जरा वजनदार काम आहे. आता कसं ते नवीन तुम्ही जबाबदाऱ्या घेताय, काम करताय, आणि ते यशस्वीपणे पार पण पाडताय. तुम्ही आमच्या सोबत आलात ना, आनंदच वाटेल आम्हाला. याल ना? अहो माई, याल ना म्हणून काय विचारताय, येतीलच किती. हा झाल ना. ह्याच्या मागे तुमचं नक्कीच काहीतरी राजकारण हे कळतंय मला माई साहेब, पण माझाही नाईलाज आहे. येईन मी. काय झालं ते? मळमळ बाहेर पडली असेल, सुपाची मळमळ झाली असेल. मी विचारून आलो. हा, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, जेवून घ्या. तरी ना हिचं माझ्यावर जीवच नाहीये. हिला बाकीचे सगळे जण गोळ आहेत. मला एवढं राग आलंय ना मला. तुमचं की आहो सामान महाग मुलगाच आहे ती. बसा, तुम्ही अजिबात काय बोलू नका. आधी माझं डोकं तापल्या, नाहीतर हे बघा तुम्हालाच काहीतरी फळ खराब होतील की. का तापला एवढं? तापणार नाही. मग अशी गरम गरम सूप जी पिले, पण तिथं तर एकदम शांत होता. सूप पिल्यावर काय ताकद आली काय? हा, मग ते रॅट पॉइझन पॉवरफुल नव्हतं, तर ते सूप पॉवरफुल होतं वाटतं. हा, बघा तुम्ही पण माझ्याच मरणाची वाट बघा. बाकीच्यांना तर मी नको झाले, आता ना मी तुम्हाला पण मी नको झाले. कशाला चिडचिड करता एवढी? हा, चिडचिड करून काय होणार आहे? चिडचिड करून अंगी लागते का तुमच्या? बाकीच्या ऑफिसरच्या बायका बघा कशात तंदुरुस्त आहेत, आणि तुम्ही बघा एकदम हटकुळ्या, सडपातळ. करीना कपूर, झिरो फकर. तुम्ही ना बाकीच्या बायकांबरोबर माझ्या बरोबर करत जाऊ नका, आधीच सांगते मी. साहेबांनी गिफ्ट केला हो, महाग मुलगाच आहे. माझ्यापेक्षा सुंदर बायको आहे का कुणाची? हे मात्र खरंय बरं का, तुमच्या एवढं देखणं कोणीच नाही. तुम्ही चिडचिड लय करता बरं का. मी चिडते ते दिसतं तुम्हाला? का चिडते ते नाही दिसत? आता बघितलं ना माई कशी वागली ते. हा, स्वतःच्या लेकीपेक्षा तिला लोकांच्या लेकी जास्त जवळच्यात. आता तिच्या कार्यक्रमाला तिने मला घेऊन जायला पाहिजे का नाही? तर चालली त्या साठवीला घेऊन. तिच्या मागून तिच्या नावाने बोंब करायची आणि तिलाच खांद्यावर घेऊन फिरायचं. जाऊ बघावं तेव्हा तिचं गुण गायचं आणि लेकीची नुसती आबरू काढत बसायची. पटतंय तुम्हाला हे? पटतंय का सांगा ना तुम्ही. कारभारीन बाई, तुम्ही फक्त ना नावाला माईंचे लेखा, तुम्ही अजून माईन ओळखलंच नाही बरं का. ओळखलंय, चांगलं ओळखलंय मी तिला. काय ओळखताय तुम्ही? तुम्हाला असं सोपं करून सांगतो. म्हणजे बघा तुम्ही, हा मग अशी वस्तू हातात घेतली का नाही आणि अशी जोरात फेकली तर ती फुटली, आहे का नाही? तसंच माईंनी वैदेहीला असं हातात घट्ट पकडले. आता त्या काय करणार? त्यांना असं हळू 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 डोक्यावर घेणार आणि वरून सोडणार. मग असं तर तोंडावर पडणार, थाप. हे मागचं लॉजिक आहे त्याच्या. म्हणून ते मगाशी प्लॅनिंग चाललं होतं साड्यांचं. तिथं नक्की काहीतरी होणार बघा. माईच्या डोक्यात किती पुढचं प्लॅनिंग सुरू असतं ना. आणि ते आमासनी कळते, हे महत्वाचं आहे. मी उगाच माईच्या नावाने बोट मोडत बसले. गोष्टी तुम्हाला एक सांगू का? थँक्यू बर का. तुम्ही असले का नाही की माझे सगळे प्रश्न सुटतात.
म्हणूनच तुम्ही मला लय आवडता. कोणी आम्ही? कोण नाही. या ह्या सगळ्या पसारावर कोण. एकतर मला बरं नाही वाटत आहे, मला जरा झोपू द्या. ते माझ्यासाठी काहीतरी पार्सल मागवा, मी जरा आराम करते. तेवढं झालं की माझं पाय दाबून घे. हे काय आणलंय? काकी मला प्रश्न असा पडलाय, या साडी वाटाव्याच्या कार्यक्रमाला माई साहेब मला का घेऊन चाललाय? आधी घराची जबाबदारी देणं, किल्ल्या देणं, आणि आता हे नक्की का करतायत ते हे सगळं? मला तर राजकारणात इंटरेस्टही नाहीये. तुला इंटरेस्ट नाहीये ग, माईला तुझ्यात आहे ना. तिच्या प्रत्येक गोष्टीत ना काही ना काहीतरी दडलेलं असतं. सांगत काहीच नाही, करते ते जे तिला करायचं असतं. माई म्हणजे ना तो समुद्रात बर्फाचा डोंगर असतो, काय म्हणतात ग त्याला? आईसबर्ग नाही ग, हिमनग. बर. तशी आहे. वरून जेवढा दिसतो ना त्याच्या कितीतरी पट पाण्याखाली असतो. त्याचा ठावच लागत नाही. वैदेही, मला ना भीती वाटतेय. तू काळजी घे हा तुझी. नाही तर असं करतेस का? उद्या जाऊच नकोस. काहीतरी कारण सांगते माईला. नाही ना काकी, जावं तर लागेल. पण तुम्ही काळजी करू नका. थोडं थोडं का होईना माई साहेबांना ओळखायला लागले. अजून ओळखलंय कुठे त्यांनी आम्हाला? त्यांच्या 7 पिढ्यांनी जरी आमचा अंदाज लावायचा ठरवला ना तरी त्यांना बूड सापडणार नाही. खरंय माई, ज्यांनी ज्यांनी तुमचा अंत पाहिलाय ना ते सगळे अनंतात विलीन झाले. तेच तर पाहिलं नाहीये ना त्यांनी. 4 दिवस आम्ही आमची खुर्ची काय दिली, सत्ता काय दिली. त्या 4 दिवसात त्यांनी आमच्या पोरावर हंटर चालवण्याची हिंमत केली. आणि त्यावर आमचं पोरग आमच्या समोर त्यांची बाजू घेतय. आकाश ठेंगणं झालं असेल त्यांना. धनाजीची पोर आहे ती, पुढं पुढं करायची हौसच आहे तिला. पण त्या धनाजीचं विमान पाडलंय आम्ही. हिचं तर वरच्या वर उडू देत. उडू देत, हवं तेवढं उडू देत. नाही उद्या हिचं माकड केलं ना तर नाव माईसाहेब मक्तेदार लावणार नाही. हॅलो, तुम्ही? काय? नाही म्हणजे रमावतीचा आवाज असा शांत उभा आहे, कसं काय? हा, ते मी विचार करत होतो. विचार? तू आणि विचार करत होतास? कसं शक्य आहे?
नाही म्हणजे खरंच कमाल आहे. जोक केलं ना, एकदम फालतू होता. विचार करताय का म्हणून विचारताय. मी एकदा विचार करायला लागलो ना की एकदम डीप मध्ये जाऊन विचार करतो. हा, स्वतःला प्रश्न करत बसतो की असंच का असेल, तसंच का असेल. कधी कधी प्रश्नांची उत्तरं मिळतात, कधी कधी नाही मिळत. आणि आता जो मला प्रश्न पडलाय की नाही, त्याचं उत्तर फक्त तुमच्याकडेच आहे. माझ्याकडे असा काय प्रश्न पडलाय तुला? मला असा प्रश्न पडलाय, म्हणजे बघा, आपलं लग्न झालंय, लग्न होऊन एवढे महिने झाले, कळतंय का तुम्हाला? परत एकदा सांगतो, आपलं लग्न झालंय, लग्न होऊन एवढे महिने झाले. पुढे बोल. हा सांगतो. तर आता तुमचं नाव वैदेही तेजप्रताप मक्तेदार मोरे, आणि तरी असताना कागदोपत्री तुम्ही तुमचं नाव बदललेलंच नाही. आता लग्नानंतर सगळ्याच नाव बदलतात, पण तुम्ही, खास करून तुम्ही तुमचं नाव बदललंच नाही. असं का? बदलायचा विचार आहे का? सिरियसली हा प्रश्न पडलाय तुला? हा. अरे याचं उत्तर मी आधीच दिलंय. तुम्ही मला उत्तर दिले? आपलं ह्या सगळ्यावर बोलणं झालंय कधी? आधी तर आपण नुसतं भांडतच होतो, आणि या तेजप्रताप शांत हो. लग्नाआधी मी तुला भेटायला बोलवलेलं, बरोबर? तेव्हा मी तुला सगळं क्लिअर कट सांगितलं होतं ना, सगळं स्पष्ट सांगितलं होतं. तरी तुम्हाला हा प्रश्न का विचारतोयस मला हेच कळत नाहीये. हा, बरोबर. आठवलं. पण काय झालंय माहितीये का, जराच आठवते. नेमकं काय म्हणलं होतं तुम्ही तेव्हा? तुम्हाला परत का सांगायला लावतोस? आत्ताच म्हणालास ना आठवतंय म्हणून. आत्ता आठवलं मला, सगळं आठवलं मला. तसं काही नाही, फक्त तरी मी मला काय म्हणायचंय, तुमचं नाव तू बस आधी इकडे. बस. ओके, तू तेजप्रताप मक्तेदार आहे. तू माईसाहेब मक्तेदारांचा मुलगा आहेस, बरोबर? हा. पण समजा तू तुझ्या जन्म दाखल्यावर हे लिहिलंच नाहीस, मग तरी कोणी येऊन तुला म्हणणार आहे की तू माईसाहेब मक्तेदारांचा मुलगाच नाहीयेस? असं कोण म्हणलं त्याचं दातच पाडतो मी आता. हा, हेच म्हणायचा प्रयत्न करते मी. म्हणजे मी तुझी बायको आहे. हा. तू माझा नवरा आहेस. आपलं लग्न झालंय, बरोबर? मग मी जन्म दाखल्यावरती नाव बदललं काय, नाही बदललं काय, काय फरक पडतो? इतर लोकांसाठी आपण नवरा बायकोच आहोत ना. कळतंय का? काय रे? हा, कधी तुम्ही एवढ्या भारी बोलता ना, ऐकत राहावं असं वाटतंय खरंच. पण तरी मी काय म्हणतो माहितीये काय, नाव कधी बदलणार तुम्ही? अरे तू पण ना, म्हणजे संपूर्ण रामायण झाल्यानंतर विचारतोस श्रीरामांची सीता कोण? बायको. काय? तेच तर म्हणतोय मी, बायको. तू सिरियसली अशक्य आहेस. तुला काही सांगण्यात पॉइंटच नाहीये. सिरियसली करत बस विचार इकडेच. पण आता काय झालं आता, म्हणजे काय अर्थ आहे? आता काय केलं मी? एकतर लग्नाआधी या काय बोलला होते ते काय घंटा ऐकू आलं नाही मला. काय सांगितलं होतं काय माहिती. नाव का बदलत नाही तेच कळणं झाले. नाव बदललं तर कसं असेल त्यांचं नाव? रमावतीच्या आई साहेब, माई साहेब, माई साहेब.
येऊ का माईसाहेब? आली का तू परत? आमचं शांत राहणं तुझ्या डोळ्यात खूपच असेल नाही शाले? तुला खेकडा आहेस, खेकडा. तो कसा सतत जागा शोधत असतो, त्याच्या नांग्याने अशी जागा करतो, तशी तू सतत येतेस तुझ्या नांग्याने आम्हाला बोच करायला. माई, तुला बोध करल्याशिवाय का नाही माझं मनच भरत नाही बघ. तेवढं प्रेम आहे ना माझं तुझ्यावर. आई आहेस तू माझी, मग तेवढा हक्क असणारच की. स्वार्थी स्वार्थी प्रेम आहे तुझं. आणि तू कोणावर गेली नेमकं माहितीये मला. खरं खरं प्रेम असतं ना या आईवर, तर दिवसातून एवढ्यांदा इथे तोंड वाजवायला आली नसतीस. आता तेवढं होणारच ना माई. तुझा जेवढा राग आहे का नाही माझ्यावर, त्याच्यापेक्षा दुप्पट माझं प्रेम आहे तुझ्यावर. आई 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 गो आई. काय ग माई? पोटात दुखायला लागलं अचानक. आई 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 माया. प्रेम, तुमचं एवढं प्रेम मावत नाही आमच्या पोटात आता शाले. एवढं प्रेम उतू चाललंय. काय काम आहे? काय मुस्का नाही लावत? होय माई, माझ्या कानावर एक गोष्ट आली. ती हायवेकडची जमीन धनाजीरावने त्याच्यावरचा हक्क सोडलं म्हणे. खरं आहे का हे? सांग की. खरं कुठं करायला आली इथे? आता तू काय सांगतच नाहीस म्हणल्यावर ती बातमी खरी असणार. मग आता त्यांनी हक्क सोडलाच आहे, तर ती जमीन माझ्या ताब्यात केली असती. शाले ग शाले, चांगलंय. चांगलंय. पण काय ग, म्हणजे तुझं कामाचं बोलण्यासाठी एवढं नाटक करायला लागलं तुला? नाही. एक गोष्ट लक्षात ठेव शाले, आयुष्यात की नाही कधीच कुणाला काही बी असं सहज साधं सोपं मिळतच नाही. त्यांना ते कमवावं लागतं. आता तुला म्हणून सांगते बघ, आत्ता गेल्या 20-25 वर्षात माईला जो रमावतीमध्ये मान आहे तो आम्ही कमवलाय. हा, त्यासाठी झटलोय, केवढे तरी खस्ता खाल्ले आहेत. तवा कुठे रमावतीत नाही, अख्ख्या पंचक्रोशीत नाव झालं आमचं. आणि इथले लोक आम्हाला लई मान देतात. पण तो आम्ही कमवलाय, होय की नाही? आता बघा, तुम्हाला जर ती जमीन हवी असेल तर तुम्हाला ती कमवावी लागल ना. हा, असेल हरी तर देईल आपली माई खाटल्यावरी, अशी योजना तुमच्या मनात असेल तर ती या माई साहेब मक्तीदाराच्या राज्यात लागू होत नाही. अगं माई सोड की. नेमकं करायचं तरी काय? तुझं काय म्हणणं आहे? सोड ना. घरातल्या पाहुण्यांना ठेचा. जेवढा वेळ आमची मनधरणी करण्यासाठी घालवला ना तुम्ही, तेवढाच वेळ त्यांना त्रास देण्यासाठी घालवा. मग जमिनीचं काय करायचं ते बघतो आम्ही. एवढंच ना? अगं माई, एवढ्या मोठ्या मगरीला एवढूसा मासा गिळायला किती वेळ लागणार आहे? तू बघच त्या वैदेहीची मी कशी दैना करते ते.
खाली पावलं दुखतायत आमची. वैदेही, अगं, किती भारी दिसतीयस तू. माझ्या या सखीला कुणाची दृष्ट नको लागायला. तुला खरं सांगू वैदेही, माईने ना आजवर सगळं एकटीने केलंय. आज पहिल्यांदा ती कुणाला तरी सोबत चल म्हणालीये आणि ती व्यक्ती तू आहेस. आय एम सो हॅपी. मला असं वाटतं माईने खूप मोठी जबाबदारी द्यायचं ठरवलंय तुला आणि मला खात्री आहे ती जबाबदारी तू नेटाने पार पाडशील. आणि बाय द वे, आज मला कळतंय की तेजाचं लव्ह ॲट फर्स्ट साईट का झालं ते. प्रिया, तू पण ना उगाच काहीतरी काय. यांच्या गट्टीचा डाव चांगलाच रंगलाय. ननंद भाऊजाईची खुसूर झाली असेल तर तुला सासूबाईंनी आत यायचं का? ये ग. काही खुसूर वगैरे करत नव्हतो. आता तूच सांग, माई स्वतः वैदेहीला तिच्या सोबत घेऊन जाते. किती मोठी गोष्ट आहे. आजवर माईने एवढा विश्वास कोणावरच नाही दाखवला. वैदेहीवर दाखवला. मी तेच म्हणते की यापुढे माईचा वारसा खऱ्या अर्थानं वैदेहीच चालवणार. मला खात्री आहे. हो की नाही काकी? हो ना. प्रिया, मला काय वाटतं माहितीये, या पूर्ण घरात सर्वात निर्मळ तू आहेस. बर, फोन आला. आलेच. हॅलो. हा काकी, मी पण निघते. हा, माईसाहेब वाट बघत असतील ना? वाट लावायला बसलेली वाट कसली बघतीये? म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचंय, प्रिया भोळी आहे पण माई भोळी नाही. माईसारखी माईच. लोकांना दाखवायला गरीब गोगल गाय आणि दाखवायचे पाय मात्र पोटात. वैदेही, सावध राहा. हो, येते. माई, तुझ्यावर डायरेक्ट हल्ला करणं म्हणजे स्वतःच्या मानेवर वार करण्यासारखं आहे. तुझ्यावर असं हळूहळू विषच पेरलं पाहिजे. म्हणजे कधी कसं भिनत जाईल ना, ते तुझं तुला पण कळणार नाही. हे काय बरोबर नाही. हे का मला पटलेलंच नाही, अजिबात पटलेलं नाही. का काही चुकलंय का? नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही परत जा. तुम्ही परत जा. अहो, जाऊ म्हणतो. जाते. जा परत जा.
येऊ का? नाही नाही, मी सांगितल्याशिवाय यायचं नाही. हा थांबा. ऍक्शन या. या या, चालत या, या पुढे या. या स्लो मोशन केले एकदम भारी. या चालत या. या पुढे या. वा. हा भारी. काय एंट्री घेतली तुम्ही. काय कडक दिसतंय. लाल परी दिसतंय तुम्ही एकदम. साडीमध्ये शोभून दिसतंय बरं का. असं वाटतंय आता तुमच्या सोबत एक काय फोटो काढावं वाटतंय. बोलू नकोस. आगाऊ काय. आपण आता फोटो तर काढूच शकतो ना. फ्रेंड झालोय आपण. रूममेट नाही राहिलो आपण, फ्रेंड झालोय. हो का? पण तुझी नजर फ्रेंडशिप वाली नाहीये ना. नाही आता सोनबाई कुठं आहेत? आल्या नाही आज. येळ सांगितली नव्हती का? काहीतरी कामात अडकले असेल. मी घेऊन आलो त्यांना. तुम्ही आणायला चालले का? चांगलंय. नाही जा तुम्ही त्यांना बोलून आणा. आम्ही त्यांच्यासाठी तर गाडीचा दरवाजा उघडून थांबतो. चालेल? नाही माई, तसं नाही. म्हणजे आम्ही काय जालिंदर, 4च दिवस जागा दिली त्यांना आम्ही आमची. तुम्हाला त्या माईसाहेब वाटू लागल्या का काय? आता त्यांच्यासाठी इथं थांबायला आम्ही त्यांचे नोकर नाही आणि कर्जदार तर येऊनी नाही. माईसाहेब मक्तेदार आहोत आम्ही कुणासाठी थांबत नसतो. जा आधी त्यांना बोलून आणा आणि गाडीत बसवा आणि मग बोलवा आम्हाला.